नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण जी काही सीरीज चालू केली आहे, की एम-पी-एस-सीमध्ये जेवढ्या काही पोस्ट आहेत, त्या सर्वांची माहिती देण्याचा माझा एक आहे छोटासा प्रयत्न आहे. मी ऑलरेडी एस-टी-आय याच्यावर काही बनवलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे. एस-टी-आय असेल, एक्साईज असेल, आपल्या सब रजिस्टर असेल, यांच्यावर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. ग्राम महसूल अधिकारी आहे. तर तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि माहिती घ्या. कारण का मुलांना माहितीच नाही आहे. ॲक्चुअली एक्झामचं काम काय आहे? कशा पद्धतीने प्रमोशन होतं? कुठे वर्किंग असते? काय वर्क असते? काहीच माहिती नसतं. काय पे स्केल असते? कशा पद्धतीने प्रमोशन होतं? किती वर्षांनी प्रमोशन होतं? म्हणजे आपण खरं त्याच्यामध्ये काम करू शकतो का? अशा भागामध्ये. सो मुलांनी ह्याची माहिती घेतली पाहिजे. हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. सो मंत्रालयीन कक्ष अधिकारी यांची पात्रता काय असते? अभ्यासक्रम काय असतोय? ओके. निवड प्रक्रिया कशी होते? वेतन भत्ते काय असतात? करिअर संधी काय आहे? पुढे जाऊन प्रमोशन कसं होतंय? शासकीय कामकाज प्रशासनामध्ये यांचा भाग असतोय. ही सर्व माहिती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये बघायची आहे. सो हे जे काही पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून ग्रुप बीचं पोस्ट आहे. प्रतिष्ठित आहे. अत्यंत अराजपत्रित आहे आणि पदावर निवड झालेल्या उमेदवारांना इथून मुंबई येथील मंत्रालयात काम करण्याची काय भेटते? संधी भेटते, जे की चांगलं आहे. पे स्केल आपण पुढे बघूच घ्या. ग्रुप बीची पोस्ट आहे. शैक्षणिक पात्रता काही कोणत्याही स्ट्रीममधून तुम्ही पदवी पास झालेला असाल, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी एलिजिबल असता. मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. वयोमर्यादा किमान 19 वर्ष पाहिजे, कमाल 38 वर्ष पाहिजे. हे फक्त खुला प्रवर्गासाठी, ओपनसाठी आहे. ओबीसीसाठी किंवा इतर मागास जे काही आहेत रिझर्व्ह कॅटेगरी त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. शारीरिक निकष काय आहेत? तर ह्या पदासाठी कोणतीही विशिष्ट उंची किंवा छातीचे निकष नसतात. इथे तुम्ही फक्त काय असलं पाहिजे? पदवी पास असलं पाहिजे. ओके. तर निवड प्रक्रिया कशी होते? आपली एम-पी-एस-सी मार्फत एक्झाम घेतली जाते आणि ह्याच्यामध्ये 2 टप्प्यात एक्झाम होते. याच्यासाठी इंटरव्ह्यू ही नाही आहे, जी की चांगली गोष्ट आहे. सो पहिली प्रिलिम पास व्हायचं, ज्याच्यामुळे तुम्हाला किती मार्क असले पाहिजेत? प्रिलिममध्ये नाही म्हटलं तरी आपलं एक जवळपास टार्गेट असलं पाहिजे. 60 प्लस तुम्हाला कोणीही लिस्टमधून बाहेर काढणार नाही, जर तुम्ही 60 प्लस मार्क आणत असाल. आणि मेन्सला जर तुम्ही, कारण की इथे जागा कमी असतात लक्षात ठेवायच्या. आता आयोगाच्या जागा फक्त किती आहेत? आय थिंक 3 ते 4 जागा असतात. तुम्हाला 300 प्लस मार्क आणावं लागतं, जर तुम्हाला ही पोस्ट पाहिजे असेल. सो ओके. पूर्वपरीक्षा 100 मार्काची, 100 गुण असतात. याच्यामध्ये किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा असतो आपल्याला? 7 सब्जेक्टचा अभ्यास करायचा असतो. ते कोणते 7 सब्जेक्ट आहेत? तर पॉलिटी, जे की स्कोरिंग असतो, याच्यामध्ये तुम्ही मार्क जास्तीत जास्त घ्यायचे. जिओग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री असे याचे 50 क्वेश्चन असतात. 50 पैकी 50 तुम्हाला 50 पैकी 40 एक स्कोर इथून करायचा असतो. राहिला आपलं जनरल सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स आणि रिझनिंग. इथे 50 क्वेश्चन असतात. हे की थोडेसे चॅलेंजिंग असतात, पण मुलं घेतात मार्क. सो आता मुलांचे स्कोर वाढायला लागलेले आहेत. इन अँड ॲव्हरेज मुलांचा स्कोर 55-60च्या दरम्यान पुढेच असतोय, जे मुलं अभ्यास करतात 2-3 वर्षापासून. सो आपल्याला पण अभ्यास आवडावा लागेल. जी मुलं नवीन आहेत त्यांनी आपला अभ्यास वाढवा. आपलं टार्गेट नेहमी लक्षात ठेवा, 60-70च्या पुढेच राहू द्या. तेव्हा जाऊन तुम्ही 50-55 वर येऊन थांबाल. ओके. सो हे चांगले करून घ्या. हे स्टॅटिक आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला चॅलेंजिंग असतं. सो अभ्यास चांगला करा. मग याची एक्झाम आता पुढे जानेवारी फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. मेन्सला 400 गुण असतात. याच्यामध्ये पेपर 1 मराठी आणि इंग्रजी, पेपर 2 सामान्य अध्ययन, जो की याच्यामध्ये राज्यघटनेचा विशेष अभ्यास असते 15 गुण. नकारात्मक गुण किती असतं? तर 0.25, म्हणजे एका चुकीच्या प्रश्नाला तुमचे 0.25 मार्क काय होणार? निगेटिव्ह होणार. सो कामाचे स्वरूप काय असते? तर मंत्रालयामध्ये यांची पोस्टिंग असते. मंत्रालयामध्ये पोस्टिंग असते. गृह विभागात असू शकते. वित्त म्हणजे महाराष्ट्रात आपल्या ह्याच्यामध्ये गृह, वित्त, महसूल आणि शिक्षण अशा विविध शासकीय विभागांच्या मंत्रालयात मुंबई येथे नियुक्तीची होते एसओची. फाईल्स हाताळतोय. विविध सरकारी योजना असतील, जी-आर असेल, गव्हर्नमेंट रिझोल्यूशन म्हणतो आपण त्याला. नागरिकांचे अर्ज असतील, फाईल्स तपासून त्यावर नोटिंग आणि ड्राफ्टिंग तयार करणे हे त्यांचं काम असतंय. अधिवेशनाचं काम विधानसभा आणि विधान परिषद अधिवेशनादरम्यान मंत्र्यांसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि माहिती तयार करणे हे महत्त्वाचं काम आहे. कुणाचं? तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं हे काम महत्त्वाचं आहे. म्हणजे म्हणून याला प्रतिष्ठित म्हटलं जातं. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही मंत्र्यांच्या अंडर काम करत असता. मंत्री तुम्हाला डायरेक्शन देत असतात, की तुम्ही मंत्र्यांना उत्तर लिहून देत असता. तुमच्याकडे जो काही डेटा असतोय. कामाचे स्वरूप 100% कसं आहे? डेस्क वर्क आहे. तुम्हाला ग्राउंडवर जाण्याची गरज नाहीये. शनिवार, रविवार हा साप्ताहिक सुट्टी असते आपल्याला सरकारी याच्यामध्ये. सो लक्षात ठेवा. काम तुम्हाला समजलं असेल. हे महत्त्वाचं काम काय आहे? तर तुम्हाला जेव्हा अधिवेशन होतं, तेव्हा मंत्र्यांना जे काही प्रश्न विचारले जातात, त्याचे उत्तर देण्याचं काम, तयार करण्याचं काम आपल्या एस-ओचं असतं, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. प्रमोशन कसं होतं बघूया. तुम्हाला नक्की समजून जाईल.
हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. प्रमोशन ASOचं तुमची सुरुवातीची हे असते, वेतन सर असायचं S14 सुरुवातीला 38,600 ते 1,22,800 असा याचा पहिल्यांदा पेमेंट असतो. इन हँड सॅलरी याची बेसिक पे आहे 38,600. इन हँड सॅलरी तुमची काय होऊ शकते 58,000 ते 65,000. मुंबई पोस्टिंगमुळे दर घर भाडे अधिक भत्ता तुम्हाला अधिक भेटतो, कारण की इथे 20,000 तुम्हाला काय भेटतो, घर भाडे भेटतो. ओके, ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो तुम्हाला 2,000-1,000 रुपये. अशा पद्धतीने तुमचं इन हँड सॅलरी 65,000 पर्यंत जाऊ शकते मुंबईमध्ये. नंतर तुमची पुढची जी पोस्टिंग असते ती छान पोस्टिंग असते, प्रमोशन असतं SO सेक्शन ऑफिसर, जे की 5 ते 7 वर्षांनी भेटते तुम्हाला. तुमचं डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने काम करताय. राज्यपत्रित वर्ग 2 मध्ये ग्रुप बी गॅझेटेड पद होतं, हे अनगॅझेटेड आहे. ओके, आणि हे आहे नॉन गॅझेटेड आहे, ए गॅझेटेड पद आहे. S20 तुमचं डायरेक्ट पेमेंट होऊन जातो 56,100 ते 1,77,000. इन हँड सॅलरी तुमची राहू शकते 82,000 ते 92,000. अवर सचिव अंडर सेक्रेटरी म्हणतो आपण, दुसरी पदोन्नती असते. राजपत्रित वर्ग क्लास 1 चा दर्जा लागतो तुम्हाला, एक 5 वर्षांनी म्हणू शकतो आपण. किती वर्षांनी म्हणजे 12 ते 15 वर्षांनी तुम्हाला अवर सचिव अंडर सेक्रेटरी हे पद दिलं जातं. S23 67,700 हा बेसिक पे आहे. इन हँड सॅलरी 98,000 ते 1,15,000 होऊ शकते. आणि पुढचं पद असते डेप्युटी सेक्रेटरी, अत्यंत वरिष्ठ स्तरावरील पद, जे प्रदीर्घ सेवेनंतर भेटते. तुमची शेवटची रिटायरमेंटला 2 किंवा 3 वर्ष शिल्लक राहिली असेल तेव्हा तुम्हाला हे पद दिलं जातं. तो समजलं असेल तुम्हाला कशा पद्धतीने प्रमोशन होत आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, सेक्शनल ऑफिसर, अंडर सेक्रेटरी आणि डेप्युटी सेक्रेटरी असे काय असतात त्यांची प्रमोशन असतात. आय होप तुम्हाला समजलं असेल आजचा लेक्चर, आजच्या पदाबद्दल माहिती समजली असेल. तो सर्वांचे धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात. याचा अर्थ तुम्ही काय आहात तर तुमच्या पोस्टला घेऊन सिरियस आहात. फक्त आता एवढंच करा की की व्यवस्थित काय करा, अभ्यास करा. मी तुम्हाला फक्त एक प्रिलिमचा सिलेबस दाखवतो. ओके, प्रिलिमचा सिलेबस बघूया आणि मेनचा थोडक्यात सिलेबस बघूया आपण. ओके, सो ग्रुप बी ग्रुप सीचा सिलेबस सेम असतंय. पहिली परीक्षा होती सामान्य चाचणी तुमची, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात. पदवी मराठी इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे, माध्यम असते. ओके, 1 तास असतो आणि वस्तुनिष्ठ पर्याय. थोडीशी चॅलेंजिंग आता क्वेश्चन आयोग विचारायला लागले, निगेटिव्ह मार्किंग असते. आता अपूर्णांक सुद्धा तुमचा काय येतो आता 53.25 लागले. सो अशामध्येही कट ऑफ असण्याची शक्यता असते. सो अभ्यासक्रम बघा प्रिलिम्सचा, जो 15 नोव्हेंबर 2022 ला काय झालं, अपडेट केला होता. सामान्य क्षमता चाचणी असते, जनरल स्टडीज म्हणतो आपण त्याला. इतिहासामध्ये विशिष्ट विशिष्ट महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही अभ्यास चांगला करून ठेवायचा. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशिष्ट पृथ्वी जगातील विभाग, इथे पण हे महत्वाचे, मुलं हे दुर्लक्ष करतात. अक्षांश रेखा, महाराष्ट्रात जमिनीचे प्रकार, मृदा म्हणतो आपण त्याला, पर्जन्यमान, प्रमुख पीक, शहरे, उद्योगधंदे यांचा अभ्यास असला पाहिजे. अर्थव्यवस्थेवर थोडीशी चॅलेंजिंग क्वेश्चन विचारतो आयोग. भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, बजेट याचा अभ्यास असतो. नॅशनल इन्कम, शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार असेल, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादींवर काय असतो, आयोगाचे क्वेश्चन विचारतो. चालू घडामोडी, जागतिकवर फोकस ठेवायचा. जागतिक सचिव महाराष्ट्रातला, भारतातील घडामोडी विचारल्या जातात. राज्यशास्त्र, सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र लक्षात ठेवा. महत्वाचं तुम्ही काय कराल तर महत्वाची तुम्हाला कलम माहिती असली पाहिजेत, महत्वाची घटना दुरुस्त्या माहिती असल्या पाहिजेत, महत्वाचे पार्ट्स माहिती असले पाहिजेत, आणि महत्वाचे काय आहेत परिशिष्ट. बाकी आणि पंचायत राजवर फोकस करा. इथून तुम्हाला 10 ते 15 मार्क 12 मार्क भेटून जातात. पंचायत राज हे फोकस करा पॉईंट तुम्ही. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राण्यांचे क्लासिफिकेशन, वनस्पतींचे वर्गीकरण, आणि महत्वाचे ते वनस्पतींचे डिसीज आणि पोषण. बोरॉन असेल, नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, यांचं मॅग्नेशियम, यांचे युजेस काय, वनस्पती कशासाठी युजफुल असतात त्यांचे. अंकगणित 10 क्वेश्चन असतात, बुद्धिमत्तावर 10 क्वेश्चन असतात. ओके, आणि 20 क्वेश्चन कुठे असतात, हे 20 क्वेश्चन झाले. सामान्य विज्ञानावर 15 क्वेश्चन, 15 आणि 15, आणि ह्याच्यावर असतात तुम्हाला 10 क्वेश्चन, असे 10 क्वेश्चन असतात प्रत्येकी. असे टोटल तुमचे 100 मार्काचे प्रश्न असतात. ओके, मेन्सला बघा, थोडंसं मेन्सला 2 पेपर होतात, मराठी आणि इंग्रजी. सामान्य बुद्धिमत्ता दुसरा पेपर असतोय, ज्याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, मराठी ग्रामर. पहिल्या पेपरमध्ये मराठी ग्रामर असते, दुसऱ्या पेपरमध्ये इंग्लिश ग्रामर. इंग्लिश थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, आपण आपली बॅकग्राऊंड नसते, थोडंसं आवाक्याच्या बाहेरचे काय असतात प्रश्न असतात. तो थोडासा मला वाटतं याच्यामध्ये तुम्ही PYQ चांगले करा, व्यवस्थित रोज प्रॅक्टिस करा, वोकॅबलरी वाढवा, तुमचे फ्रेजेस वाढवा,
सिनोनिम्स रीडिंग वाढवा, स्कोर येऊन जाईल तुमचा. एक 75-80 क्वेश्चन तरी करेक्ट आलेच पाहिजे 100 मधले, एवढं टार्गेट असावं आपलं. पेपर 2 मध्ये जवळपास तुमचे 70 क्वेश्चन करेक्ट आले पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही कन्फर्म तुमची काय असते पोस्ट असते. मराठी ग्रामरमध्ये 80-85 क्वेश्चन करेक्ट आले पाहिजेत आणि पेपर 2 मध्ये 70 कमीत कमी क्वेश्चन काय आले पाहिजे, करेक्ट आले पाहिजे, तेव्हा जाऊन तुमचं पोस्ट लिस्टमध्ये काय येऊ शकतं, नाव येऊ शकतं. मी इथे लिहून ठेवतो तुम्हाला. कमीत कमी मिनिमम म्हणतोय तुमचे 80 क्वेश्चन करेक्ट आले पाहिजेत. किती क्वेश्चन? 80 क्वेश्चनच करेक्ट आले पाहिजेत, जर पोस्ट मला कन्फर्म हवी असेल. आणि इकडे 70 प्लस क्वेश्चन काय आले पाहिजेत, करेक्ट आले पाहिजेत, तेव्हा जाऊन तुमचं लिस्टमध्ये काय येऊ शकतं, लावू शकतं. ह्यांचे 22 क्वेश्चन असतात, 12 क्वेश्चन अंकगणिताचे असतात, 10 क्वेश्चन असतात तुमचे इकडे आपले बुद्धिमत्ता चाचणी. माहिती अधिकारावर 3 क्वेश्चन असतात. मी तुम्हाला आज शिकवले, माझे ऑलरेडी व्हिडिओ याच्यामध्ये बनवलेले आहेत. चालू घडामोडीवर 15 क्वेश्चन असतात, ह्याच्यावर 15 क्वेश्चन असतात, जास्तीत 15 क्वेश्चन बघा. राज्यघटना म्हणतो, चांगलं करून ठेवा याच्यामध्ये. हे जे जेवढे जेवढे तुम्हाला पॉईंट ह्याच्यामध्ये दिसत आहेत, हे सर्व तुमचे टॉपिक रेडी असले पाहिजेत. आधुनिक भारताचा, विशेष महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं, याच्यामध्ये समाजसुधारकांचे जास्त क्वेश्चन असतात आणि वृत्तपत्र वगैरे असतील आणि चळवळी, प्रार्थना समाज वगैरे. भारताचा, महाराष्ट्राचा भूगोलामध्ये हवामानशास्त्र असा टॉपिक आहे, क्लायमेट, त्याला क्लायमेटॉलॉजी म्हणतो आपण. लोकसंख्येवर क्वेश्चन असतोय, हे तुम्ही वाचून घ्या आणि याची तयार ठेवा. आणि राहिला शेवटचा सामान्य विज्ञान, याच्यामध्ये काही टॉपिक ऍड होतात नवीन, जे आपण प्रिलिम्सला वाचत नाही, की हे टॉपिक्स आहेत. मी आता हायलाईट करतोय ना, हे टॉपिकवर तुम्हाला एक 4 ते 5 किंवा एक 8 क्वेश्चन आहे विचारतो. इथे 8 क्वेश्चन, ते 8चे 3 क्वेश्चन आणि कशावर असतात, आपले पर्यावरणावर क्वेश्चन असतात. तो असे 12 क्वेश्चन थोडेसे आपण कधी वाचलेले नसतात प्रिलिम्सला, तर थोडासा त्याचा अभ्यास आता करून ठेवा, वेळ आहे तर. आणि दुसरं आहे काय, तर इकॉनॉमीवर तुमचे 10 क्वेश्चन असतात. आयोगाचे किती क्वेश्चन असतात, 10. तर हे सोपं असतात. इन्फ्रास्ट्रक्चरवर असतात, पब्लिक फायनान्सवर असतोय, नॅशनल इन्कम क्वेश्चन असतोय. सो हे थोडेसे तुम्ही लॉजिक लावून काय करू शकता, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आय होप तुम्हाला सिलेबस समजलेला असेल. ऑल द व्हेरी बेस्ट. आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.